अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, उद्या 5 जुलै शुक्रवार, खरं तर उद्या या ज्येष्ठ मासातील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या। बघा, अमावस्या तिथी ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। उद्या असणारी जी अमावस्या आहे ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची ही तिथी आपल्या घरातील नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी आहे। अमावस्येचा दिवस हा जितका अशुभ मानला जातो जितका शुभ मानला जातो तितकाच तो अशुभ देखील असतो, कारण अमावस्येच्या दिवशी सर्वत्र अंधार असतो आणि या अंधाराचाच काही लोक चुकीचा उपयोग करत असतात आणि चुकीचा उपयोग करून या अंधाराचा फायदा घेत ते लोक बाधा, तांत्रिक क्रिया ज्या आहेत ना त्या करत असतात। म्हणून बघा, बऱ्याच वेळा अगदी 70 ते 80% लोक असे आहेत की ज्यांना इतर दिवशी काही नाही, पण अमावस्या पौर्णिमा जवळ आली की काहीतरी त्रास व्हायला सुरुवात होते। मग एकतर घरात आजारपण येणार, घरात काहीतरी संकट येणार, कुणाचा तरी अपघात होणार किंवा घरामध्ये काहीतरी भांडण होणार। असं अमावस्या आणि पौर्णिमा तिथी आली की त्याच्या 2 दिवस अगोदरपासून सतत आपल्या घरामध्ये सुरू असतं। घरातील जे पूर्ण वातावरण आहे ना ते निगेटिव्ह होऊन जातं। बघा, माझ्यासोबतही या गोष्टी घडलेल्या आहेत। आता या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील म्हणजे ताई खरंच अमावस्या आली की आम्हाला त्रास होतो, आम्हाला काहीतरी भीती वाटते, नकारात्मकता वाटते, तर त्या प्रत्येक व्यक्तीला मी आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। या काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत। बघा, तुमच्या घरात कुणी येऊन तुम्हाला ह्या गोष्टी खायला दिल्या अजिबात खायच्या नाही। घराच्या बाहेर तुम्ही पडाल, कुठेही जाल तरी या गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला चुकूनही ग्रहण करायच्या नाही, कारण शक्यतो 99% वेळा असं होतं की याच वस्तूंमधून काहीतरी बाधा केली जाते। तांत्रिक बाधा, जादूटोणा, भानुमती ज्याला आपण म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी खाद्यपदार्थांमधून केल्या जातात किंवा त्यातून त्या घडवल्या जातात आणि त्यासाठी विशेष असणारा दिवस असतो अमावस्या। मग याच दिवशी जर तुम्ही या गोष्टी पाळल्यात, याच दिवशी जर या गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवून जर वागलात तर नक्कीच नेहमीच तुम्ही बाधांपासून, संकटांपासून दूर राहाल। कुठलीही वाईट शक्ती तुम्हाला स्पर्शही करणार नाही, कुठलीही वाईट शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचणारही नाही। आता कुठले नियम आहेत, कुठल्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत हे सगळं व्यवस्थित पुढे सांगते। फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला काटेरी कुठल्याही भाज्या खायच्या नाहीयेत। सगळ्यात पहिली म्हणजे ज्याला काटे असणारी भाजी असते, बघा काटे जे आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात कटुता आणते। काटे म्हणजे जे सगळ्यांनाच आता माहिती असेल, काट्यांचा संबंध हा काटेरीच असतो आणि तो जेव्हा टोचतो तेव्हा खूप त्रास होतो। तसंच काटेरी भाज्या उद्याच्या दिवशी अमावस्या तिथीला जर तुम्ही तुमच्या घरात केलात किंवा ग्रहण केलात तर तुमच्या घरातील जे वातावरण आहे ना ते नेहमी काटेरी राहतं। घरातील जे काही तुमचे संबंध असतात पतींबरोबर, सासू सासऱ्यांबरोबर, तर त्यातही तशीच कटुता येते। म्हणून शक्यतो उद्याच्या दिवशी काटेरी भाज्या आपल्याला आपल्या घरात करायच्या नाहीयेत, काटेरी कुठलीही फळं आपल्याला खायची नाहीयेत। त्याच्यानंतर बघा, उद्या म्हणजे अमावस्या तिथीला तुम्हाला कुणी अगदी 1000ची पण बर्फी आणून दिली किंवा पांढरा एखादा पदार्थ आणून दिला, मिठाई आणून दिली, गोड काहीतरी छान बनवलंय आणि ते तुम्हाला आणून दिलं, तर त्यांना सांगा की आजचा दिवस मला हे नको, तुम्ही उद्या द्या, मी उद्या खाईन, परवा खाईन, पण आज अमावस्या तिथीला मला काहीही खायचं नाही। अमावस्या तिथीला शक्यतो ज्या गोष्टींतून आपल्याला बाधा केली जाते त्या गोष्टी किंवा ते पदार्थ जे असतात ते पांढऱ्या रंगाचे असतात, कारण पांढऱ्या रंगाच्या पदार्थातून याची जी लागण आहे ती त्वरित होत असते किंवा त्वरित पकडली जाते। म्हणून पांढरे पदार्थ, पांढरी मिठाई किंवा कुठलाही सफेद रंगाचा पदार्थ तुम्हाला या दिवशी चुकूनही खायचा नाही। त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे मांसाहार।
खरं तर अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी आपण घरामध्ये सकारात्मक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो, सकारात्मकता आणण्यासाठी विशेष उपाय करत असतो। मग या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार करायचं नाही आणि ज्या काही सेवा करत आहोत त्या सेवांवरती पाणी फिरवायचं नाही। बऱ्याच वेळा सेवा करतो, सगळं करतो, पण घरात मांसाहार करतो आणि एक मांसाहार करून आपण स्वतःला दोष लावून देतो। म्हणून अमावस्या तिथीला पांढऱ्या रंगाचे पदार्थही खायचे नाहीयेत, मिठाई आपल्याला खायची नाही आहे आणि त्याचबरोबर मांसाहारही खायचं नाही। स्वतःही मांसाहार बनवायचं नाहीये किंवा घराच्या शेजारी कुणीतरी बनवलंय आणि त्यांनी आपल्याला काहीतरी चाखायला दिलंय म्हणून मी ते खातो, तर तसंही नाही। ठीक आहे। त्याच्यानंतरची चौथी गोष्ट नारळ। बघा, नारळ जो आहे तो बाधा घालवण्यासाठी तितकाच महत्त्वाचा असतो आणि बाधा लावण्यासाठीही तितकाच महत्त्वाचा असतो। नारळ उतारा करण्यासाठीही तितकाच महत्त्वाचा मानला जातो आणि तांत्रिक क्रिया करण्यासाठीही नारळ तितकाच प्रभावी मानला जातो। त्यामुळे नारळाचे पदार्थ किंवा शेजारून कुणीतरी तुमची ओटी भरले आणि त्या ओटीत तुम्हाला नारळ दिला किंवा कुणीतरी शेजारी नारळ फोडला, त्याचा प्रसाद करून त्यांचं बाळ किंवा कोणीतरी तुमच्या घरात तुम्हाला द्यायला आलंय, तर चुकूनही तुम्हाला नारळाचा पदार्थ किंवा नारळ किंवा ज्याला आपण खोबरं असं म्हणतो, खोबरं यात हे चुकूनही तुम्हाला घ्यायचंही नाहीये, जवळ ठेवायचंही नाहीये आणि तुम्हाला ते ग्रहणही करायचं नाहीये। त्याच्यानंतर बघा, उद्याच्या दिवशी कुणीही तुम्हाला जर खीर दिली, खीर आपली साबुदाण्याची खीर असेल, गव्हाची खीर असेल, तांदळाची खीर असेल किंवा शेवयांची खीर असेल, अशी कुठलीही खीर कुणी सांगितलं की मी नैवेद्य बनवलंय, माता लक्ष्मीच्या समोर ठेवलंय, ते तुम्हाला देतोय, तरीही लक्षात ठेवा कुणीही जर तुम्हाला खिरीचा पदार्थ द्यायला आला, कारण खीर अशी ही गोष्ट आहे की ज्यातून बाधा क्षणात लागू शकते आणि अमावस्या तिथीला कुणाकडनंही आपल्याला खीर स्वीकारायची नाहीये आणि ती चुकूनही आपल्याला खायची नाहीये। त्याचबरोबर मद्यपान असणारे कुठलेही पदार्थ, मांसाहाराचे असतील किंवा मद्यपानाचे असतील, असे कुठलेही पदार्थ या दिवशी आपल्याला चुकूनही कोणाकडनं घ्यायचे नाहीयेत, कुणी द्यायला आला तरी ते स्वीकारायचे नाहीयेत आणि आपल्या घरामध्येही मद्यपान किंवा जे काही असे अशा चुकीच्या गोष्टी असतील तर त्या आपल्याला अमावस्या तिथीला म्हणजे टाळायच्या आहेत। ठीक आहे। तर एवढ्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा। त्यांना सांगा कुणी जर काही तुम्हाला खायला प्यायला द्यायला आलं की 2 दिवसात द्या, 4 दिवसात द्या, मी नक्कीच खाईन, पण अमावस्येच्या दिवशी मी कुठलंच काहीच खात नाही। बघा, बऱ्याच वेळा आपली प्रगती होते, आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या जवळच्या लोकांना ते बघवत नाही, मग ते नात्यातले असू शकतात, शेजारचे असू शकतात किंवा कुणीही। मग जेव्हा त्या लोकांच्या या गोष्टी डोळ्यावरती येतात तेव्हा आपल्या मागे काहीतरी पणवती सुरू झाल्यासारखं लागतं, घरात सतत आजारपण येतं, घरामधील जो पैसा आहे तो सतत निघून जात असतो, म्हणजे बरेच अडथळे येतात आणि जेव्हा अडथळे येतात ते आपल्याला कळून चुकतं की काहीतरी माझ्या घराला नजर लागली किंवा काहीतरी माझ्या घरात बाधा जादूटोणा नक्की झालाय। मग त्याच्यानंतर त्यातून बाहेर पडणं खूप कठीण असतं। त्यापेक्षा तुम्ही या गोष्टी जर आधीच माहिती केल्यात किंवा आधीच या गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं तर नक्कीच पुढे होणाऱ्या या घटनांपासून किंवा पुढे होणाऱ्या या चुकीच्या गोष्टींपासून नेहमी तुमचं संरक्षण होत राहील आणि तुमचं जे जीवन आहे ते सुखाचं राहील। अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत, पण या गोष्टी अमावस्येच्या दिवशी पाळणं खूप महत्त्वाचं आहे। तर आजचा उपाय कसा वाटला, आजच्या गोष्टी कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।